जो विकासावरे व्रता ग्रासाते ग्रासो निपुणता जो बहुते पाड़े बहुता पासो निबहु। भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात होते ना श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून आणतो. महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 550 ओळीचा आपण विचार करतो. जो विकासावरी व्रता ग्रासित से पुलता जो बहुते पाड़े बहुता पासोनी बहु. भगवान सांगतात अर्जुना, या ओळीमध्ये भगवंताची व्यापकता सांगतात की भगवान हा या ब्रह्मांडाचा केवढा विस्तार आहे. किती ब्रह्मांड आहेत त्याला काही प्रमाण नाही. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा. या मृत्यूलोकासारखे अनंत ब्रह्मांडे आहेत. तरी पण या सर्व विस्तारामध्ये सर्वांना व्यापून सुद्धा त्या पुरुष सूक्तात म्हणजे दशांगुले उरला. पुन्हा तो शिल्लकच आहे. काल मी तुम्हाला सांगितलं अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐशे धेंडे. त्या भगवंताची व्यापकता फार मोठी आहे. ते एका एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांडे आहेत. तुम्हाला एकदा गोष्ट सांगितली होती, सांगायला गेले की आठवण तुम्हाला. भगवंताचे 16,108 लग्न झाले. तेव्हा एका लग्नाच्या वेळेस नारदाने जरा विनोद केला. सांगितलं, भगवंता तुम्ही लग्न करता, पुष्कळ लग्न केले, पण सोयऱ्याला बोलवत नाही तुम्ही, कारण तुमच्यात तेवढी ताकद नाही आहे. नारद आहे तो.
तुमच्यात तेवढी त्यांना सांभाळण्याच्या, परिवाराला सांभाळण्याची ताकद नाही तुमच्या. भगवान म्हटले, नारद तुम्हाला काय म्हणायचं, बोलून घ्या ना. उगी नेहमी टोचून टाचून कशाला बोलत असत. नाही म्हटले, तुम्ही एवढे लग्न झाले, एका तरी लग्नाला बोलवलो का सोयऱ्याला? सोयरे म्हणजे सासरे. यांचे सासरे कोण आहेत? क्षीरसागर. क्षीरसागरामध्ये केवढा परिवार आहे त्याला काही प्रमाण नाही. एवढा परिवार कुठे ठेवणार द्वारकेमध्ये? म्हणून नारदाने विनोद केला की तुम्ही काही म्हटलात तरी आता ह्या लग्नाला बोलवाच सासऱ्याला. घाबरता का तुम्ही? त्यांचा परिवार पाहून भगवान घाबरतात. सगळी व्यवस्था मी पाहिजे, तुम्ही काही काळजी करू नका. तर तुम्ही तर गुंतलेले असाल, मग तुम्हाला असं वाटतं त्यांची व्यवस्था कशी होईल. पण व्यवस्थेपेक्षा त्यांना राहायला जागा पाहिजे. एवढा मोठा परिवार. भगवंताबद्दल म्हटलं, एवढा आणला परिवार, गोपी गोपाळांचा भार. एवढा आणला परिवार. सासऱ्याचा तर फार मोठा परिवार आहे. मग त्यांना राहायला जागा, अगोदर त्याची व्यवस्था करा. मग मी पत्रिका घेऊन जातो. ते म्हणले येऊ द्या होत्या. अहो पण व्यवस्था अगोदर त्यांची राहणी, चहा पाण्यापासून नाश्त्यापासून सगळी सोय झाली पाहिजे आणि सर्वांची झाली पाहिजे. अगोदर काही व्यवस्था केली का त्याची? ते म्हणजे तुम्ही घेऊन तर या, सांगा, निरोप तर द्या त्यांना. यदा कदाचित अनेक लग्न असले तर येणारही नाहीत ते म्हणा. पण आले तर काय तुम्ही जावई आहात. जावयाची जात म्हणजे जरा विचित्रच असते. जावयाला फार सांभाळावं लागतं. आपणही जावई होतो कोणाची पाहिजे. पण जावयाची जात म्हणजे लांडग्याची जात. लांडग्याची का म्हटलं, सिंहाची का नाही म्हटलं? लांडगा तुम्ही कोणी पाहिलं की नाही माहीत नाही. त्याचं तोंड सदा वाचलेलं असतं. लांडग्याचं किती त्या तोंडात घातलं तरी ते तोंड मिटतच नाही. तशी असते जावयाची जात. तर तुम्ही जावई ते म्हणजे बाकी जाऊ द्या, तुम्हाला फार बोलायची सवय आहे. तुम्ही त्यांना पत्रिका द्या, काय म्हणतात येतात ते काय बघा. पण सोय अगोदर करू, त्यांची कधीतरी करू सोय. कोपऱ्या कापऱ्या त्यांचं लहान वऱ्हाड आहे का? गेले नारद, त्यांना निरोप दिला. म्हणले जावयाचं लग्न आहे. ते म्हणले चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही. कितवं लग्न आहे? तसे म्हणले 16,108. हे शेवटचंच आहे, काय हरकत नाही. मग कधी येता तुम्ही?
मग तुमच्या मागे लगेच चला. त्यांनी सगळ्या वराडाला त्यांच्या जे काही होते अपतेष्ट त्यांना पुकारलं. मग सगळा परिवार निघाला. फार मोठं वरण आणि क्षीरसागर येतो. भगवंताला निरोप द्या म्हटले. पुढं सोय करा म्हणून गेले नारद. जेव्हा म्हणले वारड आलं बरं का, म्हणजे येऊ द्या. अहो म्हणजे त्यांची सोय फार मोठा जावाला माहिती. तुम्ही म्हणले येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, जवळ येईपर्यंत येऊ द्याच. आले, आलं बरं. जेव्हा म्हणले आले ते काही हरकत नाही, म्हणजे गावात येऊ द्या. आणि त्यांना काही वाद सामोरं जायचं. तुम्ही आहेत ना म्हणजे, आता मी नवरदेव कसं जाईल. नवरदेव काय सामोरं जात असतो. बाकीच्या लोकांनी जा, तुम्ही जा, घेऊन येताना सामोरे जाऊ. पण ती सोय तुम्ही जाऊन तर आणा. हो आणलं नारदाने त्यांना. मोठा लवाजमा. भगवंतानी फक्त आपल्या हातावरचा एक केस उपटला आणि त्यात सर्वांना जागा दिली. मग मात्र नारद आईस्क्रीम झाले, बोललेच नाही. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐशी थेंडे. असा जो विकासाही वरी उरता, ग्रासा तेही ग्रासुनी पुरता, असा परमात्मा आहे. एवढा मोठा त्याचा विस्तार आहे. या सगळ्या विस्ताराला व्यापून तो शिल्लक आहे, तो उरलेलाच आहे. ग्रासा तेही ग्रासुनी पुरता. सगळ्या जगाचा ग्रास करणारा, जगा काळ खाय, सर्व जगाला ग्रसित करणारा काळ आहे. आणि त्या काळाचा काळ हा आहे. परमात्मा त्या काळाचाही काळ. जो बहुते पाडे बहुता पासोनी बहु. आणि म्हणून लयाचाही लय ज्याच्या ठिकाणी होतो, असा पूर्णात पूर्ण जो आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम पूर्णमद, याच पदाचं व्याख्यान आहे की असा जो पूर्णतम आहे तो पुष्कळापेक्षा पुष्कळ आहे. अनंत पटीने तो उरलेला आहे. किती विस्तार होऊ द्या, किती विस्तार होऊ द्या, तो पुरणार नाही असं नाही, तो उरणारच. उरणार ना असं नाही. बाकी सगळं मर्यादित आहे, मर्यादित आहे. लोकांचा विस्तार वाढला का जमीन वाढली हो. जमीन काही काळाने काय होणारे देव जाणे. और जमीन पिकली तर, जमीन राहिली तर, पिकली तर खातील काय काय पैसे चावतील. लोकांना तर जमिनीची किंमतच राहिली नाही. पैसा पैसा पैसा. लोकसंख्या वाढत चालली, काय करणार. 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
या दिल्ली गेटच्या बाहेर कोणी जात नव्हतं 6च्या पुढे. काही नव्हतं बाहेर कुठं. काय आज तुम्ही कुठपर्यंत येता. मी कालही सांगितलं तुम्हाला आळंदीची गोष्ट, देहू आळंदीची, की देहूपासून निघाले की मध्ये एक गाव आहे मोशी. मोशी सोडली की चिखली, टाळगाव आणि देहू. मध्ये काहीच नव्हतं. आता देहूपासून निघालं की आळंदीपर्यंत कुठं मोशी आहे, कुठं चिखली आहे, कुठं टाळगाव आहे, कुठं काही माहीतच पत्ताच नाही. सगळं व्यापलं, सगळी जमीन संपली. लक्षात का सांगतो आहे तुम्ही, ती कितीही विकास झाला, विकासाही बरी उरला, तरी तो परमात्मा संपतच नाही. तो उरतोच. विस्ताराला तो शिल्लकच राहतो, केवढाही विस्तार होऊ दे. ग्रासालाही ग्रसित करणारा परमात्मा आहे. विश्व हे सर्व त्यांनी आपल्या अंतर्धारण केलेलं आहे, म्हणून त्याला विश्वपती असं म्हटलेलं आहे. विश्वंभर म्हटलेलं आहे. किती शिल्लक आहे तो, किती शिल्लक म्हणजे काहीच नाही. एका एवढे जे दिसतोय विस्तार, एवढा किती सप्त पाताळ आहेत, 21 लोक आहेत. या सगळ्यांचा विस्तार एका रोमामध्ये आहे. इतका भगवान शिल्लक आहे. अनंत ब्रह्मांडे त्याच्या उदरामध्ये सामावलेली आहे. पैनेन तया प्रतिरूपेपणाची प्रतीती, अरूपेन होणी शुक्ती दावी देवी. अनेक दृष्टांत दिलं या ठिकाणी. पैनेन तया प्रतिरूपेपणाची प्रतीती. सांगितल्याप्रमाणे जर सर्व चैतन्यच आहे, सर्व स्वरूपच त्याचं आहे, तर मग स्वरूप न भासता विश्व का भासतं, अशी शंका आहे. हे सर्व सत्य स्वरूप आहे, मग आम्हाला स्वरूप भासावं ना, दिसावं ना. आम्हाला स्वरूप दिसत, आम्हाला विश्व भासत. कारण विश्व हा भास आहे. तुम्ही किती जरी खरं म्हटलात तरी ते खरं नाहीच आहे. हा जगदाभास, लपोणी जगदाभास असं म्हटलं आहे. दावी व ग्रासू, चांगदेव 65 सुरुवातीलाच म्हटलं गेलं. अर्थात स्वस्ति श्रीवटीषु लपोणी जगदाभासु, जावे मग प्रकाशु, ग्रासू प्रगटला करी, अशी उभी आहे. लपोणी विश्वाभासु. पण एवढा जरी हा विश्वाभास आहे आणि हे सर्व स्वरूप चैतन्य स्वरूप आहे, तर आम्हाला चैतन्य स्वरूप का दिसत नाही? हा विश्वाभास का दिसतो? याच्या उत्तराकरता ही ओवी दिलेली आहे. नेनतया प्रती रूपेपणाची प्रतीती. शिंपीवर रूप भासतं, जाणत्याला का नेणत्याला? नेनतया प्रती
अज्ञानाला भासतो. ज्याला जाण आहे त्याला भासत नाही. रूपे न होणे शुक्ती दावी जेवी, की शिंप ही आहे आणि शिंप ही चांदीसारखी चमकते. भास होतो त्याच्यावर चांदीचा, हे रुपयाचा भास होतो असं म्हणतात. मग रूप आहे का? अज्ञानाला भासत, ज्ञानाला भासत नाही. मग तसाच हा प्रकार आहे. हा जो जगदाभास आहे हा अज्ञानाला आहे. तुम्हा आम्हाला जगदाभास आहे, ज्ञानाला तो नाही आहे. ज्ञानाला सर्व परमात्माच अनुभूतीला येतो. आपल्याला सर्व दिसतं. का नाना अलंकार दसे, दुसरा दृष्टांत दिला पुन्हा. सोनेनं लपत लपाली असे, विश्व न होण्यात तैसे विश्व जो धरी. नाना अलंकार दसे, अनेक प्रकारचे अलंकार असतात. सर्वसामान्य लोक जे आहेत ते नाना प्रकारच्या आकाराने पाहतात का सोन्याच्या रूपाने पाहतात? आकाराच्या रूपाने पाहतात. आहे काय? सर्व सोनच आहे. एकची सोने नाना लेणे, बाळे आणि बुगडे जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. अनेक प्रकारचे जरी अलंकार असले तरी त्यामध्ये सोनं एकच आहे. त्याप्रमाणे विश्व न होण्या तैसे विश्व जो धरी, तसं हे विश्व नाही आहे. विश्व हे परमात्मा स्वरूप न कळल्यामुळे आम्हाला विश्व भासत आहे. लपोण जगदा भासू, जगत भास आहे. पण तो आम्हाला परमात्मा कळत नाही म्हणून जगत भासत. उत्तम पुरुष जे असतात अनेक आहेत का? एकच. उत्तम पुरुषाची परिपूर्णता दाखवता आहे. या दृष्टांताने सोन्याच्या की परिपूर्णतम परमात्मा आहे. बाकी आम्हाला भासता आहे सगळं. इतकं व्यापक आहे ते परिपूर्णतम रूप. कितीही तुम्ही त्याचा तपास केला तरी ते सापडतच नाही. किती शोधलं तरी कुठे शोधणार? तो कुठेतरी एखाद्या घरात, बंगल्यात आहे, कुठे गल्लीत आहे, गावात आहे, शहरात आहे. सर्व ठिकाणी तो व्यापलेला असल्यामुळे ज्याला त्याची नजर आहे त्यालाच तो कळतो. बाकी सर्वांना कळत नाही. बरं, किती जरी भरला तरी तो परिपूर्ण भरतच नाही. किती भरणं? तुम्हाला आता मी दृष्टांत दिला त्याचं परमात्म्याचं. किती भरलं तरी किती भरणार आहे? किती आहे सगळं? एका रोमी ऐशे धेंडे, काय भरणार आहे? म्हणून तो शिल्लकच, तो भरतच नाही आणि भरणारच नाही. असा तो सर्व व्यापक असणारा परमात्मा. परमात्म्याची निर्विशेषता सांगता आहे. तो या विश्वरूपाने नटलेला आहे परमात्मा.
विश्वरूपाने नटलेला आहे, पण विश्वच का दिसावं, मग तो का दिसू नये? याचं एकच कारण स्पष्ट सांगत आहे. तो का दिसू नये, विश्व का दिसते, याचं एकच कारण आहे, अज्ञान. अज्ञान आहे त्याचं कारण. त्याच्याकरता दोन दृष्टांत दिले, एक शुक्ती रजत आणि सुवर्ण अलंकार, हे दोन दृष्टांत त्याच्याकरता दिले. शुक्तीवर रजताचा भास होतो किंवा सोनं अलंकाराच्या रूपात भासतं. अलंकाराच्या ठेवणीकडे मनुष्य पाहतो, कलेकडे पाहतो, मूळ सोनं कसं आहे ते पाहत नाही. शुद्ध काश्मीर भाव कमी जास्त असत ते. प्युअर सोनं पाहत नाही तो. शुद्ध का अशुद्ध याचा मागोवा तो घेत नाही. म्हणजे अज्ञानाच्या अधिष्ठानाने आणि अध्यस्त सत्य भासतं. अज्ञानाचं अधिष्ठान असल्यामुळे अध्यस्त वस्तू त्याच्यावर जी कल्पित आहे ती सत्य वाटते, सत्य नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं बघा, स्वस्ति श्रीवटेषु जो लपोणी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. त्याच्यामध्ये सर्व सांगितलं त्याने की जो लपोणी जगदा भासू, खरं तर परमात्माच आहे सगळं आणि परमात्मा दिसायला पाहिजे. अज्ञानामुळे आम्हाला परमात्मा दिसत नाही. अज्ञानामुळे दोरी कळत नाही. अज्ञानामुळे शिंप दिसत नाही. अज्ञानामुळे आम्हाला तो भास दिसतो आहे. त्याचा अधिष्ठान परमात्मा आहे. जगत हे त्या परमात्म्यावर कल्पित अध्यस्त आहे. हे असो जलतरंग. आता दुसरा दृष्टांत दिला की समजण्यासारखा. हे असो जलतरंग नाही सिनाणे पण जीविगा, तेवी दिसता प्रकाश जगा आपणची. हे असो जलतरंग. पाण्यावरती लाटा असतात, लाटा अनंत प्रकारच्या लाटा. किती लाटा आहेत त्याचं काही मोजमाप नाही. लाटा आहेत का पाणीच आहे? पाणीच आहे. असो जलतरंगा नाही शिनाने पण जीविका. ज्या पाण्यावरती त्या लाटा निर्माण होतात त्या पाण्यापासून वेगळ्या आहेत का? नाहीये. वाऱ्यामुळे तो विकार निर्माण होतो. पाहुणे किती लाटा आहेत. किती लाटा नाही, पाणीच आहे सगळं. किती लाटा कुठल्या आहेत? किती हा प्रकारच हो नाहीये. सगळं आहे ते जलच आहे. तेवी दिसता प्रकाश जगा आपणची. त्याप्रमाणे भगवान सांगतात, अर्जुना हा जो जगत भासरूपी विकास आहे, हा विकास जगताचा प्रलयरूप संकोच जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला ती भासणारच. आणि या संकोच विकासाला कारण आम्हीच आहोत.
परमात्मा कळण्याला कारणही आम्ही आहोत आणि जगत भासाला कारणही आम्हीच आहोत. पाणी आणि लाटा भिन्न नाही आहेत. त्याप्रमाणे जगत हा जगाचा जो प्रकाश आहे तो जगत प्रकाश आणि परमात्मा दोन नाही आहेत, एकच. जगदेव हरी हरिरेव जगत, जगतो हरितो नाही भिन्न वपू. आहे परमात्माच, पण आम्हाला मात्र परमात्मा दिसत नाही, आम्हाला जग दिसत. परमात्मा दिसला तर काहीच करायची गरज नाही. मग जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही, पाप नाही, पुण्य नाही, काही नाही, काही नाही. मग शास्त्र काय सांगत? तेच सांगतं शास्त्र. आम्ही ऐकतो की ऐकतो, इकडून ऐकतो. तर शास्त्र सांगतं त्याप्रमाणे जर आम्हाला कळलं तर मोक्ष दुरी नोहे. मोक्ष आपलं स्वरूप आहे, तो दूर नाही आहे, पण आम्हाला ते कळत. कळत नाही का? कळतच नाही. आपोआप कळतं काय? कळून घ्यावं लागतं. कळून घ्यावं. आम्हाला कळून घेण्याची आवश्यकता वाटत आणि ज्यावेळी तुम्हाला वाटेल त्यावेळी काहीच उपयोग नाही. जेव्हा वाटेल एकदा वाटेल ही आवश्यकता आपल्याला वाटेल एकदा, पण त्यावेळी काही उपयोग नाही होणार. आत्ताच याचा उपयोग झाला तर होईल, पुढे वाटण्याला काही किंमत. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहते निराळी रांडा पोरे सकळ, रांडा पोरे सकळ. स्पष्ट सांगितलं. येईल, कळेल, पण तेव्हा काही उपयोग. तुम्ही काहीच करू शकत हो नाही. म्हणून सांगितलं, तेवे दिसता हा प्रकाशो जग आपणचे. जग हे वेगळं नाही आहे, फक्त आम्हाला चष्मा बदलायला पाहिजे. मग जग काय आहे हे आम्हाला कळेल. त्याचंच नाव आहे पुरुषोत्तम. पुरुषोत्तम या पदाचा विस्तार या ठिकाणी माऊली वर्णन करतायत. भगवान अर्जुनाला सांगतायत तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण पुंडलिक वरदा